आज आपण बघणार आहोत कोकणातला अतिशय पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे खांडवी. सणांची सुरुवात झाली की आपण पारंपरिक पदार्थ नेहमीच बनवतो, तर त्यातलाच हा एक चविष्ट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला जाणारा हा कोकणातला पारंपरिक पदार्थ. तर त्याची रेसिपी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर खांडवी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर ते वाळवून घेतलेले आहे, किंवा हे तांदूळ ओल्या कपड्यावरती पुसून घेतले तरी सुद्धा चालेल. आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर आता मी हा तांदळाचा रवा तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला जर असा तांदळाचा रवा बनवून घ्यायचा नसेल तर इडलीचा रवा सुद्धा वापरू शकता. तर इथे गॅसवरती एक कढई ठेवले. आता कढईमध्ये जो आपण तांदळाचा रवा बनवून घेतलाय तर तो छान भाजून घ्यायचा आहे. तर जवळपास 3 ते 4 मिनटं तूप न घालता कोरडंच भाजून घ्यायचे. तर याआधी सुद्धा मी खांडवीची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा थोडी वेगळी पद्धत आहे. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही खांडवी बनवू शकता. तर आता हा रवा आपल्याला कोरडाच छान भाजून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला हा तुपावरती भाजून घ्यायचा आहे. तर जवळपास 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आणि आता यामध्ये मी 2 चमचे तूप घातले. आणि आता हा रवा आपल्याला तुपावरती खमंग असं भाजून घ्यायचा आहे. तर गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर अजून आपल्याला 7 ते 8 मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे. हलका रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेऊया. हा असा रवा आधी भाजून घेतला की नंतर मग जे मिश्रण आहे ते शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्याला हे तुपावरती छान भाजून घ्यायचे. जवळपास 7 ते 8 मिनटं मी हा रवा भाजून घेतलेला आहे. आणि बघू शकता आधीपेक्षा रंग थोडासा बदललेला आहे. आता जो हा रवा आहे तो एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचा आहे. तर आता मी हा सगळा रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेत त्याच वाटीने 2 वाटी पाणी लागणार आहे. तर इथे कढईमध्ये 2 वाटी पाणी घेतलंय. त्यानंतर त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ, तो सुद्धा पाण्यामध्ये टाकून घेतलाय. त्यानंतर 1 चमचा किसून घेतलेलं आलं. आलं टाकल्यामुळे खांडवीला खूप छान टेस्ट येते. तर किसून घ्यायचं आलं आणि ते टाकलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी किसून घेतलेलं ओलं खोबरं, तर ते सुद्धा या पाण्यामध्ये टाकून घेतले. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर गुळाचे जे खडे आहेत ते विरघळवून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवायचे. मध्यम गॅसवरती हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आणि आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर पाण्याला उकळी आली की मग आपण भाजून घेतलेला जो रवा आहे तो यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर, त्याचबरोबर पाव वाटी काजूचे बारीक तुकडे, तर ते सुद्धा यामध्ये टाकून ते छान परतून घ्यायचं आहे. आणि हे लगेचच मिश्रण घट्ट होतं. आता यावरती झाकण देऊन आपल्याला छान वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत आपण प्लेट तयार करून घेऊया. तर हे मिश्रण तयार झालं की आपण लगेचच या ताटामध्ये सेट करणार आहोत. तर त्यासाठी एक अशी मी प्लेट घेतले. तर त्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचे. तर थोड्या वेळानंतर आपण हे चेक करायचे. तर आतला जो रवा आहे तर छान वाफला गेला पाहिजे. तर मी थोडंसं परतून घेतलं आणि चेक केलं. तर आणखी थोडा वेळ 2 ते 3 मिनटं मी झाकण देऊन वाफवून घेणार आहे. झाकण दिल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. तर कमी गॅसवरती छान वाफवून घ्यायचं. हा जो तांदळाचा रवा आहे तो व्यवस्थित वाफला गेला पाहिजे. तर पुन्हा एकदा मी चेक करून बघते. तर हा रवा छान शिजलेला आहे. आता या स्टेजला तुम्हाला जर का हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडं तूप वापरू शकता. इथे मी अर्धा चमचा तूप वापरलेला आहे. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही वापरू शकता. नाही वापरलं तरी काही हरकत नाही.
तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता मी गॅस बंद केलेले आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला ह्या तयार केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेते आणि आता एखाद्या चमच्याने किंवा एखाद्या वाटीला तळाला तूप लावून घ्यायचं आणि त्याने सेट करून घ्यायचं. तर मी असं चमच्याने सेट करून घेते. वरून असं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं. नंतर मग याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या. तर जवळपास अर्धा ते 1 तासासाठी हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. त्यानंतर आपण वड्या कट करूया. आता हे व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर वरून थोडंसं किसलेलं ओलं खोबरं टाकायचं आणि थोडेसे काजूचे तुकडे तर मी हे टाकून घेते आणि त्यानंतर चमच्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होतील आणि वड्या कापताना ते निघणार नाही. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं. मगच आपल्याला वड्या कट करून घ्यायचे. तर थंड झाल्यानंतर मी या वड्या कट करून घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये वड्या कट करून घेऊ शकता. आणि एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे. तर मी अशाच सारख्याच पद्धतीने या सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या काढून घेते आणि बघू शकता खूप छान अशी ही खांडवी आपली तयार झालेली आहे. आणि आता या वड्या सगळ्या आपण केळीच्या पानावरती काढून घेऊया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर जेवढी बनवायला सोपी आहे ही खांडवी तेवढीच खायला खूप चविष्ट लागते. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. ही तुम्ही फ्रीजमध्ये अगदी आठवड्याभर स्टोअर करून ठेवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.